नमस्कार चंद्रपूरचे मंडळी, मी आली आहे आता क्लासमध्ये. टायपिंगची लिंक ओपन करून मी चालू केली टायपिंग आणि टायपिंग झाल्यानंतर ॲटो पकडली. ॲटोमध्ये भेटले होते काका. त्यांना होती तोंडात एक खिडकी. दाखवते काय तर तोंडच बंद करून ठेवला, नाही दाखवला. मग आम्ही पोलीस क्वार्टरकडे आलो मयुरीला घ्यायला. खूप फोन केले होते पण मयुरीने काय फोन उचललाच नाही. मग मयुरीच्या घरी आलो तर विचारलं, बाई फोन काऊन नाही उचलली? माझा डब्बाच व्हायचा होता म्हणे, म्हणून मी फोन नाही उचलली म्हणे. मग मयुरीची तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो तिच्या घरून. तर तिची चप्पल खराब होती. माझ्या घरचे म्हणे माझी चप्पल खराब जाणून बुजून करून ठेवते म्हणे, मी काम नाही करत तर माझी चप्पल तरी मी साफ केली पाहिजे म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये आलो तर लाईनच नव्हती. मग लाईनवाले काका आले होते लाईन दुरुस्त करायसाठी. मग थोड्या वेळ मी बाहेरच बसली. अंदर गरमी होत होती तर बाहेरची हवा खावा म्हटली पण बाहेर काही हवाच नाही लागली. मग काढली स्कार्फ माझा आणि स्वतः हवा द्यायला लागली. आणि मग त्यानंतर ऑफिसमध्ये गेली आणि ऑफिसमधलं काम झाल्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला आणि आता आम्ही जेवण करायला लागलो. तर धनराज दादा साईडला बसला होता, त्याला मी व्हिडिओमध्ये घेत होती. तर चल व्हिडिओ बनव म्हटलं तर नाही म्हणे, मी नाही बनवत म्हणे मी कृष्णासारखा दिसतो म्हणे, एकतर म्हणे माझ्यावर गोपी फिदागिदा झाला तर म्हणे, म्हणून मी काही येत नाही म्हणे. तर मी म्हटलं येणार आहे दादा, व्हिडिओ बनवणार आहे म्हटलं तर नाहीच म्हणे. मग तो एवढा लाजत होता की बहुत लाज वाटत होती त्याला. माझ्यावर गोपिया लड्डू होऊन जाणार म्हणे, राहू दे म्हणे, बनवू नको म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मग नंतर आमचं ऑफिसचं काम झाल्यानंतर आमची सुट्टी झाली आणि आता आमचा प्लॅन दाबेली खायचा बनला. तर दाबेली खासाठी आम्ही कोर्टाकडे आलो आणि इकडे महालक्ष्मी वडापाव दाबेलीवाल्याजवळ आलो. काकांजवळ आल्यानंतर आम्ही चौघींसाठी 4 गरम गरम दाबेली बनवा म्हटलं तर काकाने आमच्या चौघींसाठी 4 गरम गरम दाबेली बनवली. मस्तपैकी गरम गरम दाबेली खाऊन आता चालली मी आता आपल्या घरी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत. थँक्यू.